करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजाची गरज का पडली हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे, काल नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं एक कार्यकर्ता शिबिर पार पडलं। या शिबिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची भाषणं झाली, अगदी उद्धव ठाकरेंचंही भाषण झालं। मात्र या सगळ्या शिबिरातली एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही होती बाळासाहेब ठाकरेंचं भाषण। बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीयेत, मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI तंत्रज्ञानाचा वापर करून आज जर बाळासाहेब ठाकरे आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करते असते तर त्यांनी काय केलं असतं, ते काय बोलले असते याचा एक अंदाज बांधत बाळासाहेबांच्या आवाजामधलं एक भाषण सादर करण्यात आलं। मग बाळासाहेबांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर गद्दार म्हणून टीका केली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जी शिवसेनेवर वारंवार टीका होतीये त्याबाबत ते बोलले, राज्यातल्या काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये ते बोलले। अर्थात आज बाळासाहेब हयात नाहीत, पण बाळासाहेबांचा आवाज आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता असं शिवसेनेचं म्हणणं होतं। मात्र उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हा खरा नसलेला आवाज वापरून जे भाषण सगळ्यांसमोर आणलं त्यावर विरोधकांनी, विशेषतः भाजप आणि शिवसेनेनं जोरदार तोफ डागलेली आहे। त्यावरून आता आरोप प्रत्यारोपही सुरू झालेत। याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या भाषणातल्या काही मुद्द्यांवरून सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते वैभव नाईक आपल्या सोबत आहेत। वैभव नाईकजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये। शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिरसाट साहेब नमस्कार, स्वागत आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार काही वेळातच आपल्या सोबत असतील आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आता माझ्या सोबत आहेत। सर नमस्कार। वैभव नाईक जर आपल्या सोबत असतील तर पहिला प्रश्न आपण वैभव नाईकांनाच विचारूयात। वैभव नाईकजी, बाळासाहेब ठाकरे यांचं देहावसान झाल्यानंतर अनेक भाषणं झालेली आहेत, अनेक शिबिरं झालेली आहेत, पक्षाचे कार्यक्रम झालेत, सभा झालेत, त्यावेळेस कधीही शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा वापर करून काही भाष्य करावं असं वाटलं नाही। याच वेळेस नेमकी ही गरज का वाटली? वैभवजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? बर, प्रश्न तुमच्यासाठी ठीक आहे। मला वाटते काहीतरी तांत्रिक कारणांमुळे मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। अभय सरांकडे जाऊयात। अभय सर, खरं तर संजय शिरसाट आहेत आपल्यासोबत, मात्र संजय शिरसाटांकडे मी गेले की ते आता टीका करणार, त्यामुळे मला पहिलं तर तुमच्याकडनं याचं उत्तर पाहिजे। एवढ्या वर्षांनंतर आज का शिवसेनेला ही गरज वाटली की बाळासाहेब ठाकरेंचा आवाज वापरून आपल्या शिवसैनिकांना किंवा आपल्या कार्यकर्त्यांना उद्बोधित करावं? नाही, एक आहे की आपल्या नेत्याचे ज्यांना आपण आपल्या पक्षाचे सर्वेस्वरावा मानतो, ज्यांना आपला आदर्श मानतो, अशा लोकांची पूर्वीचे भाषणं काढून त्यातली काही वक्तव्य वापरण्याचे प्रकार नेहमी झालेले, परंतु ते आज हयात असते तर काय बोलले असते याच्या संदर्भात काही भाष्य करण्याचा मला वाटतं की हे यापूर्वी एकदा तरी प्रयोग केला होता, पण मोठ्या प्रमाणात काही राजकीय भूमिका या स्वरूपात मांडण्यात आलेल्या आहे। हे करणं योग्य आहे का? कारण एखाद्या दिवंगत नेत्याने ते आज काय बोलले असते असं भाष्य आपल्याला हवं तसं बदलून घेणं त्या आवाजामध्ये, हे मला वाटतं कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा। कारण असं आहे की आज तुम्ही हिंदुत्वाची भूमिका सोडल्याचा तुमच्यावर आरोप होतोय किंवा मोदी आणि अमित शहा यांच्या संदर्भात तुम्ही जी टीका करताय त्या संदर्भात काही वेगवेगळे विचार मांडले जात आहेत, तर त्या टीकेला तुम्ही स्वतःच सामोरं झालं पाहिजे। तुम्ही स्वतःच आपली भूमिका लोकांना पटवून दिली पाहिजे आणि मग ती पोहोचवण्यात आपण कमी पडतोय की काय असं वाटलंय म्हणून आपल्या नेत्यांकडून, दिवंगत नेत्यांच्या आवाजात ते सांगावं लागण्याची गरज येऊ नये। निश्चितपणे त्यांचा हेतू काय आहे ते सांगू शकतील, परंतु ही पद्धत, कारण कसं आहे कविता, हे एक उदाहरण झालं भविष्यामध्ये या तंत्रज्ञानाचा काय काय वापर होऊ शकेल। म्हणजे उद्या जर शिंदेच्या शिवसेनेने सांगितलं की काँग्रेसच्या काँग्रेस बरोबर जाण्याबद्दल शिवसेना प्रमुख काय बोलले असते आणि त्यांना हवं तसं ते माध्यमातून ऐकवलं तर ते योग्य ठरेल का? तर मला वाटतं की जे व्यक्ती आज हयात नाही आपली भूमिका मांडण्यासाठी, ज्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या भूमिका अधिक स्पष्टपणे मांडलेल्या आहेत, आज त्याच्यामध्ये काय आपण हवं तसं अल्टर करून त्या भूमिका लोकांसमोर त्यांच्या आवाजात मांडणं कितपत योग्य आहे याचा विचार होणं आवश्यक आहे असं मला वाटतं। बरं, वैभव नाईकजी आता आवाज पोहोचतोय का माझा? पोहोचतोय।
बरं. खरं तर अभय देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे की आताच्या हयात नसलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणं हे योग्य आहे का? परंतु आम्ही प्रामाणिकपणे उद्धवजी अनेक वेळा सांगतात की आमचा पक्ष हा शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालवणारा पक्ष आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते हे आज आम्ही लोकांबद्दल सांगतोय. आता खरं तर ही भूमिका जेव्हा शिवसेना प्रमुखांचे विचार काल एआयच्या माध्यमातून लोकांसमोर आले तेव्हा एवढी सगळ्यांनाच मळमळ सुरू झाली. परंतु याआधी मोदी सुद्धा अशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एआयच्या माध्यमातून 3Dच्या माध्यमातून आपले विचार मांडत होते ना. खरे आहेत म्हणून मळमळ झाली की आज बाळासाहेबांच्या खरं एकीकडे आज संजयजी शिरसाट माननीय मंत्री मोदी आहेत. त्यांनी आपण बघितलं असेल की 4 दिवसात सांगितलं की आमचे नेते हे अमित शहा आहेत. आमची शिवसेनेची भूमिका वेगळी आहे. आमची जर महाविकास आघाडीमध्ये आम्ही असलो, आम्ही सरकार वेगळं स्थापन केलं असलं तरी आमची भूमिका ही शिवसेनेची वेगळी भूमिका आहे. बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका आहे. आज आपण बघितलं की ह्या आधीच काय काँग्रेसमध्ये पाठिंबा आम्ही आताच दिला असं नाही. संजय शिरसाट होते त्यावेळी सुद्धा राष्ट्रपती प्रतिभाताईंना आम्ही काँग्रेसमध्ये त्या काँग्रेसच्या उमेदवार असताना सुद्धा आम्ही पाठिंबा दिला होता. त्यामुळे आमची भूमिका आमचा पक्ष वेगळा आहे. काल उद्धवजींच्या शिबिरामध्ये जी बाळासाहेबांची भूमिका याच्या माध्यमातून मांडली ती आमची भूमिका आहेच ना. महाराष्ट्राची भूमिका देशामध्ये वैभवजी, जो प्रश्न अभय सरांनी उपस्थित केला तोच मीही तुम्हाला करते. बीजेपीला आम्हीच वाढवलं, बीजेपी सोबतचं नातं तोडलं कुणी, निवडणुकीतल्या निकालांवर शंका, भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली लुटतंय, निष्ठावंत म्हणणारे गद्दार झाले, हे सगळं सांगण्यासाठी बाळासाहेबांची गरज आहे? नाही, आता 2019 मध्ये सुद्धा 2014 मध्ये आमची युती तुटली. 2019 मध्ये आज बाळासाहेब असते तर काय झालं असतं? बाळासाहेब काय बोलले असते? आता 2000 मध्ये बाळासाहेब असते तर ह्याची हिंमत झाली असते का युती तोडायची? पण असं आहे की त्यावेळेस पक्षाचं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं ते नेते हयात आहेत, ते नेते भाषण करतायत, मग त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. पण मी पहिल्यांदा स्पष्ट केलं की आमची भूमिका ही बाळासाहेबांच्या भूमिका आहे. बाळासाहेबांच्या विचारावर आमचा पक्ष चालवणार आहे. त्यांना काय वाटणार हेच ह्याच्यावरच आमची भूमिका चालते की ह्याच्यावर आमचा पक्ष चालतोय, काय वेगळं नाहीये. त्यामुळे आमची भूमिका ही बाळासाहेब आज काय वाटलं असतं ह्याच्यावर आम्हाला वाटलंय ना. ज्या पक्ष आम्ही बाळासाहेबांच्या नावावर पक्ष चालवतो त्या बाळासाहेबांना आज काय वाटलं असतं ही आमची भूमिका आम्ही मांडली. तुमची भूमिका तुम्ही मांडता, आमच्या भूमिका ठीक आहे. संजय शिरसाटजी, तुम्ही म्हणता की बाळासाहेबांचे विचार आमचे आहेत, बाळासाहेबांचा खरा वारसा आम्हीच चालवतोय. मग आता उद्या तुमच्याही सभेमध्ये तुमच्याही शिबिरांमध्ये बाळासाहेबांच्या आवाजातलं भाषण ऐकू येणार का? त्यांना आम्ही विचारावं लागणार. आम्ही अशी चूक कधीच करणार नाही. आम्ही बाळासाहेबांचं ओरिजिनल असले तरच ते भाषण दाखवू. वैभव नाईकांनी जे सांगितले एक लक्षात घ्या, बाळासाहेबांची भाषणं जर पाहिली ना मग त्या भाषणामध्ये ते दाखवायला पाहिजे होतं ना. आम्ही कधी काँग्रेस राष्ट्रवादीवर जाणार नाही, नसता मी माझी दुकान बंद करेल, हे कोणाचं वाक्य आहे? शिवसेना प्रमुखांचं. सोनिया गांधीवर टीका करणारं भाषण कोणाचं आहे? शिवसेना प्रमुखांचं. शरद पवारांवर वाटेल तसं बोलणारं भाषण कोणाचं आहे? शरद पवार बाळासाहेबांचं. हे कधी दाखवायचा प्रयत्न केला का? नाही केला. आता हे काय बोलतात की पहिल्यांदाच आम्ही काँग्रेस तुम्ही दाखवणार का? अरे शिवसेना प्रमुखाची भूमिका समजून घ्या. ते तुम्ही नाही असं आम्ही आता यांचा जे केलं याने आम्ही दाखवतो ओरिजिनल दाखवतो. तेच म्हणते की जे ओरिजिनल विचार बाळासाहेबांचे सांगितले त्या 2.5 वर्ष तुम्ही पण होतात ना काँग्रेस बरोबर, राष्ट्रवादी बरोबर. तेच असले पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. ते मी सांगतोय तुम्हाला, सांगतो आम्हाला ती भूमिका जेव्हा पटली नाही ना म्हणून आम्ही केलेला उठाव हे सगळं जगाली माहिती. आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाहीये. यांनी जे सांगितलं की काँग्रेस बरोबर बाळासाहेब पण गेलो, अहो तसं नाहीये ते. बाळासाहेबांनी सांगितलं की मराठी माणूस जर इथं मोठ्या पदावर जात असेल तर त्या टायमाला माझा त्यांना पाठिंबा असेल. आणि बाळासाहेबांनी प्रतिभाताईला पाठिंबा दिला होता. काही इतिहास काही लोकांना माहित नसतो, तो भाग जाऊ द्या. परंतु कालचा जो मेळावा होता ना, ज्या पद्धतीने बाळासाहेबाला समोर आणण्याचा प्रयत्न केला होता ना ते अत्यंत दुर्दैवी होतं. नका करू तुम्ही तसं. तुमच्यात नेतृत्वाची जर ताकद नसेल ना तर शांत राहा. परंतु जो स्वर्गीय माणूस आहे ज्यांचा आज देशामध्ये आदर होतो, ज्यांना सर्व पक्षाचे लोक आज मानतात, अरे बाळासाहेबांचा शब्द म्हणजे काय? बाळासाहेबांचा अशी ज्यांची प्रतिमा आहे त्यांच्या तोंडामध्ये अशी वाक्य टाकून असं सगळं त्यांचं वधवून घेण्याचा जो काही प्रयत्न झाला ना, हा केविलवाना प्रयत्न जो होता लोकांना नाही आवडला. तुम्ही शिवसेना प्रमुख आहे तसेच पाहिजे आम्हाला.
तुमच्या राजकारणासाठी त्यांचा वापर करू नका तुम्ही. ते तोडफोड त्यांचं भाषण, बाळासाहेब शिव्या पण द्यायचे ना तर लोकांना ते आवडायच्या. आज आपण ज्याला म्हणतो ना काय अश्लील बोलतो, पण बाळासाहेबांच्या तोंडातून त्या शिवाचा सुद्धा टाळ्याचा कडकडाट पडायचा. कारण की त्यांची जी पात्रता होती किंवा ते जे काही बोलत होते ना, जे विचार होते ते लोकांनी ऍक्सेप्ट केले होते. आणि आज हे काय करतायत, एकीकडे मोदी दाखवतायत, एकीकडे शिंदे दाखवतायत, एकीकडे आणखीन कोणी दाखवतायत. अरे तुम्ही कशासाठी करताय एवढी लाचारी? काय तुम्हाला कशासाठी करताय तुम्ही? आज हे नका करू ना तुम्ही. शिवसेना प्रमुख जसे आहेत तसे लोकांना आवडतायत आणि आजही त्यांच्यावर श्रद्धा असणारे लाखो करोडो लोक आहेत. म्हणून बाळासाहेबांचं असं तोडफोड करणं हे योग्य नाही. बरं, सुधीर मुनगंटीवार जी आपल्या बरोबर आहेत. सुधीर मुनगंटीवार सर, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. शिवसेना आणि भाजपची युती ज्या 25 वर्ष होती त्यातला बराच काळ तुम्ही या युतीचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांचा सहवास सुद्धा तुम्हाला बराच काळ लाभलेला आहे. आज दोन शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या भाषणावरून किंवा बाळासाहेबांना तंत्रज्ञानानं आज पुन्हा आणून जे काही सुरू आहे ते बघून काय वाटतं? गंमत वाटते. केविलवाना प्रयत्न आहे. हा केविलवाना प्रयत्न प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा अपयश येतं, निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागतो, जनतेच्या मनातून आपण उतरतो, तेव्हा अशा पद्धतीचा एक नकली प्रयत्न होतो. उद्या ओरिजिनल आयफोनच्या डब्यामध्ये असेंबल केलेला फोन टाकून तो हा माझा आयफोन आहे असं म्हणता येत नाही. तसं स्वर्गीय इंद्रदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचार आहे, जो तेजस्वी विचार, जो ऊर्जावान विचार, महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार, तो स्वार्थाने बरबटलेल्या नकली शिवसेनेच्या माध्यमातून या तेजस्वी विचाराच्या डब्यामध्ये आपला स्वतःचा विचार मांडायचा आणि तो वधवून घ्यायचा. हे AI ची टेक्नॉलॉजी आता मला वाटतं की भविष्यात या संदर्भातही कायदे करण्याची आवश्यकता जाणवते आहे. की असे चुकीचे उपयोग करणे आणि चुकीच्या उपयोगाच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करणे, मला वाटतं की हे योग्य नाही. जसं आता आमचे मित्र संजय शिरसाटजी म्हणाले की स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध त्यांनी त्या मणिशंकर अय्यरच्या पुतळ्याला जोडा मारला. कधीच बाळासाहेबांनी असा हातात जोडा किंवा चप्पल घेतली नव्हती. तो विचार होता की माझ्या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यवीराच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने अपशब्द, अभद्र शब्दाचा उपयोग करणारा हा मणिशंकर अय्यर त्याला चपळीने मारलं पाहिजे आणि त्यांनी स्वतः येऊन चपळीने मारलं. तर मला वाटतं की तो विचार तेजस्वी विचार होता. हा स्वार्थी विचार आहे जो 24 ऑक्टोबर 2019 जन्माला आला. 4 वाजता पत्रकार परिषद झाली. निवडणुकीचे निकाल लागत होते. 161 विधानसभा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीने जिंकल्या आणि त्यांच्या मनात एक असा भाव आला की मी का मुख्यमंत्री होऊ शकत नाही. जो भाव कधीच स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मनात आला नाही. त्यांना नेहमी वाटायचं रे हे मंत्रालयाचं सिंहासन नाही, जनतेच्या हृदयाचं सिंहासन माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. पण मोह झाला, तिथं हिंदुत्वाचाही घात झाला, राज्याचाही घात झाला आणि आज आमची युती शिवसेनेसोबत आजही आहे. फक्त त्या शिवसेनेचं नेतृत्व हे माननीय एकनाथ शिंदेजी करताय, एवढाच त्याच्यातला भाग आहे. युती अजूनही काय बर. पण बीजेपीला आम्हीच वाढवलं, नातं तोडलं कुणी, असा प्रश्न मात्र बाळासाहेबांच्या आवाजामधून विचारण्यात आला. अर्थात तो प्रश्न होता आत्ताच्या शिवसेनेच्या नेतृत्वाच्या मनातला, पण तो विचारण्यात आला तुम्हाला. याच्यानंतर पुन्हा एकदा अभय सर, मला ना कालचं संपूर्ण भाषण, मग ते बाळासाहेबांचं भाषण त्यांच्या आवाजातलं आधी इथून कोणीतरी लिहिलेलं असू देत किंवा उद्धव ठाकरेंचं असू देत, वारंवार हा प्रयत्न होतोय की आम्ही आमचं हिंदुत्व कसं जपतोय, आमचं हिंदुत्व कसं आहे. भाजप शिवसेना ठाकरे गटाला हिंदुत्व तुम्ही सोडलंय हे जे वारंवार म्हणते, त्या एका ट्रॅप मध्ये शिवसेनेचं अख्खं नेतृत्व सध्या अडकताना दिसतंय का? असं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर एक साधारणतः देशाच्या राजकारणाचा पट आपण बघितला आणि एक वेगळ्या दिशेने ती निवडणूक गेली होती. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या संदर्भात काहीतरी वेगळ्या अपेक्षा महाविकास आघाडीला होत्या. परंतु झालं काय की एकदम त्याच्या विपरीत निकाल विधानसभेचे आले आणि ते आल्यानंतर आपण ज्या भूमिका सोडलेल्या आहेत त्याचा आपल्याला फटका बसला. म्हणजे त्यामुळे आपण मूळ विचार अधिक प्रकर्षाने मांडले पाहिजेत या दृष्टीने मला वाटतं निश्चितपणे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू दिसत आहेत. मग ते 6 डिसेंबरला बाबरी मशीद पतनानंतरच्या जे ट्विट त्यांच्या पक्षाकडून केलं गेलं ते असेल,
तेव्हा या सगळ्या बाबी असतील की आम्ही हिंदुत्व सोडलं. आणि उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासून 2019 पासून एका बाबतीत त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे, ते म्हणजे आम्ही भाजपाला सोडलंय. भाजपाला सोडणं म्हणजे हिंदुत्व सोडणं नव्हे, परंतु कुठेतरी आम्ही हिंदुत्वावर कायम आहोत असं म्हणतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करताना अडचणीचे ठरणारे जे विषय आहेत ते बाजूला ठेवणे वगैरे यामुळे त्यांच्यावर जे सातत्याने आरोप होत होते ते खोडून काढण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि त्यांचा निश्चितपणे अधिकार आहे. काल त्यांनी आपल्या भाषणामध्ये ही आपली ती नेहमीची भूमिका त्यांनी स्वतःच्या भाषणात अतिशय प्रभावीपणे मांडली, परंतु कुठेतरी ती भूमिका आपण पोहोचवण्यापर्यंत कमी पडतोय की काय असा ज्यावेळेस विषय येतो तेव्हा भाजपाने काय जो दगाफटका केला आणि त्यामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला हे अधिक मला वाटतं ठळकपणे मांडण्यासाठी मग एआयचा वापर करून बाळासाहेबांचा तो आवाज हे वापरण्याचा मोह त्यांना झाला असावा. परंतु एक निश्चित आहे की त्याच्या म्हणजे मला वाटतं की आपण लिहिताना बऱ्याचदा आपण म्हणतो की आज ते हयात असले असते तर काय म्हणाले असते, परंतु त्यांचा आवाज काढून त्यांचा चेहरा दाखवून जर असे आवाज केले तर मला वाटतं की भविष्यामध्ये म्हणजे हा एक उदाहरण झालं. हेतू काय चांगला असेल वाईट असेल आपण बाजूला ठेवू, परंतु भविष्यात याच्यातून काय काय निर्माण होईल म्हणजे आज आपण बघतो की अनेक ठिकाणी सोशल मीडियावर अनेक फोटोशॉप केलेले किंवा अशी वक्तव्य येत आहेत. पण राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरून जर अशा गोष्टी व्हायला लागल्या तर निश्चितपणे त्याच्या अडचणी होऊ शकतात. परंतु आपण हिंदुत्व सोडलेलं नाही ही भूमिका उद्धव ठाकरे अधिक ठळकपणे मांडतायत, विशेषतः या विधानसभेच्या निवडणुकीनंतर. आणि मला वाटतं की त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्याच्याकडे बघावं लागेल. वैभव नाईकजी, काय नेमकं होतंय शिवसेनेचं? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस इकडे महायुतीमध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस सांगतेय की आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांचे आहोत, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे आहोत, भाजपच्या हिंदुत्वावर कुठे शंका घेतली जात नाही किंवा भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न विचारले जात नाही. पण तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहात, शरद पवार गटासोबत आहात, तर तुम्हाला वारंवार का सांगावं लागतंय की आम्ही हिंदुत्व सोडलं नाही? म्हणजे तुमच्यावर जी टीका होते हिंदुत्व सोडलेलं आहे त्याला उत्तर देण्याच्या ट्रॅप मध्ये तुम्ही अडकताय की तुम्हीच कन्व्हिन्स नाहीयेत? नेमकं काय? नाही, 2014 मध्ये मुनगंटीवार साहेब तेव्हा भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते होते, म्हणजे प्रमुख 2-4 नेत्यामध्ये ते प्रमुख नेते होते. 2014 मध्ये मुनगंटीवार साहेबांना आम्ही प्रश्न विचारला तर त्यांना ते वाईट वाटेल की 2014 मध्ये आमच्यावर अचानक युती का तोडली, तेव्हा तुम्हाला मुख्यमंत्री सगळीच खाती तुम्हाला अवघाई झाली किंवा तुम्हाला इतके वर्ष साथ दिलेला पक्ष त्या पक्षाला तुम्ही बाजूला का केलं, हा प्रश्न त्यांना विचारला तर त्यांना ते वावगट राहील. राष्ट्रवादीचा तेव्हा त्यांनी पाठिंबा अघोषित पाठिंबा त्यांनी घेतला, हा प्रश्न विचारल्यावर त्यांना वाईट वाटेल. परंतु ते जाऊन देत. आता आपण बघित असाल की भारतीय जनता पार्टी जे प्रश्न विचारते किंवा भारतीय जनता पार्टी आपली भूमिका खोटी असेल तर ती खरी करून दाखवते. आज नवाब मलिक जेव्हा आमच्यावर होते तेव्हा ते देशविरोधी होते आणि हेच नवाब मलिक मुनगंटीवारांच्या पाठीमागे बसलेत. त्यानंतर आता त्यांची मुलगी नवाब मलिकांची मुलगी आता याच सरकारमध्ये एक सदस्य म्हणून या ठिकाणी काम करते. आज बाळासाहेबांचे विचार आम्ही ठेवले नाहीत म्हणतायत, पण ज्याच बाळासाहेबांना नारायणाने बाहेर असताना बाळासाहेबांनी पक्षातून हाकललं, बाळासाहेबांबद्दल त्यांच्या चिरंजीवाने जे शब्द बोलले त्यालाच बाळासाहेबांची उमेदवारी, बाळासाहेबांच्या पक्षाची उमेदवारी विचाराचे जे पक्ष आहेत म्हणतायत शिरसाट साहेब त्यांचीच उमेदवारी त्यांना दिली. परंतु त्यांना खोटं बोलायचं पण ते रेटून बोलायचं अशी भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. आज आम्ही शेवट पहिल्या दिवसापासून उद्धवजी सांगतायत की मगाशी अभिजित देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे की आमची भूमिका आम्ही सोडली नाही. आज खरं तर मगाशी पराभवाचा म्हणणं झालं, पराभव आमचा झालाय विधानसभेला, लोकसभेला आम्हाला यश मिळालं होतं, परंतु विधानसभेला पराभव कसा झाला? आज ज्याप्रमाणे शिंदे गटाचे शिरसाट साहेबांचे नेते खासगीच सांगतायत की लाडकी बहीण आली नसती तर आम्हाला हे एवढ्या सीट भाजपला मिळाली असते आणि आम्हाला चांगली खाती मिळाली असती, आम्हाला सत्तेतला मुख्यमंत्रीपदाचा वाटा मिळाला असता. म्हणजे आमचा पराभव हा लोकसभेत झाला नव्हता. लोकसभेत उद्धवजींची भूमिका होती ती लोकांना पटली होती, परंतु विधानसभेमध्ये लाडकी बहीण, बटके कटके हे वेगळेच विषय काढले गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सुद्धा आज ज्या पद्धतीने आज आमच्याकडे काय आहे, उद्धवजींकडे काय आहे, बाळासाहेबांचे विचार आहेत, ते विचार सुद्धा तुम्ही खोटे ठरवता सांगतायत. बाळासाहेब सुद्धा आमचे नेते नाहीत म्हणून तुम्ही सांगतायत, तरी पण लोक आमच्याकडे बघतायत. तरी पण उद्धवजी जे काही राहिले असतील त्या सहकार्य घेऊन महाराष्ट्राच्या. वैभवजी, माझा प्रश्न तोच आहे ना की लोक जर तुमच्याकडे बघत असतील असं तुमचा दावा असेल तर मग त्या लोकांना तुमच्या भाषणातला 50% भाग हे आम्ही हिंदुत्ववादी आहोत हेच सांगण्यासाठी जातोय. जेमतेम 50% भागामध्ये सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या आजच्या प्रश्नांबद्दल फारसं बोलू शकलेला नाहीये तुमचे नेते.
नाही, आता आपण बघताय की सगळ्या प्रश्नावर म्हणजे आता मुंबईचा पाणी प्रश्न आहे, औरंगाबादचा पाणी प्रश्न आहे, आज राज्यातील बीड मधली गुंडगिरी आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुंडगिरी, या विषयावर आम्ही बोलतोय. राज्यातील आज महिलांना जे 15 एसटीचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. कुठे होते हे मुद्दे कालच्या भाषणात? आता हे मुद्दे आम्ही मांडतोय, विधानसभेत मांडतोय. आता विधानसभेमध्ये तुम्ही पक्षनेतेच दिला नाही. जर तुम्हाला हे प्रश्न तुम्ही शेवटी पत्रकार म्हणून आमच्याकडे अपेक्षा करताय, परंतु सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करते. आज आम्ही एआयच्या माध्यमातून दाखवलं जे काय आमच्या ऑपरेटिंग यंत्रणा सामुग्री असेल. नाही वैभवजी, माझा प्रश्न समजून घ्या. वैभवजी, प्रश्न हा नाहीये की तुम्ही कुठले मुद्दे उचलावेत किंवा उचलू नयेत. माझा प्रश्न तुम्हाला फक्त एवढाच आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे सांगण्याच्या नादामध्ये तुम्ही विरोधी पक्षाची सुद्धा तुमची भूमिका विसरताय काय? हिंदुत्ववादी आहोत हेच सिद्ध करणं हे आता तुमच्यासाठी सगळ्यात परम महत्वाचं राहिलंय का? नाही, 1985 पासून प्रभू जेव्हा त्यांची आमदारकी रद्द झाली तिथपासून आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेतलेला आहे. तो आम्ही सोडूच कशाला, तो आमचा महत्वाचा मुद्दा आहे. मराठी माणसा आमचा महत्वाचा मुद्दा आहे. हे दोन मुद्दे घेऊन आम्ही जातोय ना. आज राज ठाकरेंसारखं मनसेसारखं नाही की एका वेळी परप्रांतीयांच्या भूमिका घ्यायची, निवडणूक आली की एकत्र परप्रांतीयांबरोबर भाजप बरोबर बसायचं. आमची भूमिका ठाम आहे, हिंदुत्वाची मराठीची भूमिका आमची ठाम आहे. परंतु ह्या मगाशी तुम्ही पण वारंवार उल्लेख करता त्याप्रमाणे की भारतीय जनता पार्टीवर आम्ही सोडलं म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं की काय, हा प्रश्न आम्हाला विचारला जातो. शिरसाट साहेबांना आणि मुनगंटीवार साहेबांना फार हसू येते. त्यांना स्वतःच्या ट्रॅप मध्ये तुम्ही फसल्याचं दिसल्याचं फार आनंद वाटतं, बरोबर ना मुनगंटीवार साहेब? अहो, आम्ही तुम्ही आता 15 वर्ष आता भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, तर त्यांना हिंदुत्वाचा काय प्रश्न? ठीक आहे, शिरसाट साहेब बोला. शिरसाट साहेबांना फारच जास्त हसू येते, बोला. काय झालेलं आहे, यांना आलेलं आहे फ्रस्ट्रेशन. एक लक्षात घ्या, तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे कोण नाचवतोय, तुम्हाला ते आवडतात. तुमच्या इथं मुसा डान्स करतो, तुम्हाला आवडतोय. आता जाऊ द्या ते सर्व. वक्फ बोर्डचं बिल आलं होतं. बाळासाहेब असते तर काय केलं असतं? बाळासाहेबांना जर मोदी साहेबांची आणि अमित शहाची भूमिका पटत नसती ना, तर त्यांनी तडकावलं असतं आणि वक्फ बोर्डाच्या बाजूने त्यांना मतदान करून तडकवलं असतं, मतदान करायला लावलं असतं आणि मग त्यांच्या भाषेमध्ये किंवा त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी तो समाचार घेतला असता. यांनी काय केलंय? चांगुलपण कुणाचं केलंय? आता हे तुम्ही पाहतायत का नाही? सर्वजणाच्या लक्षात येतंय का नाही? म्हणून आता यांची भूमिका कशी झालेली, हिंदुत्व सोडावं तर हिंदुत्वाचे आपलं मतदान लांब जाईल. बरं, आता काँग्रेस राष्ट्रवादी सोडावं तर आपल्याला कोणी मित्र नाही. कालच्या भाषणामध्ये सुद्धा जे बाळासाहेबांचा असा आवाज, नकली आवाज दाखवतायत ना, त्यांनी कालच्या सभेमध्ये सुद्धा, असलेल्या मेळाव्यामध्ये सुद्धा जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, का शब्द हिंदू शब्द काय येत नाही तुमच्या तोंडात? काय तुम्हाला लाज वाटते? कशासाठी? मग तुम्ही एकदा सांगा ना की आम्ही नाही, तुम्हाला विरोध कोणी केलाय? तुम्ही सरळ सांगा. आता आमची भूमिका ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखी आहे, आम्ही त्या भूमिकेत चालणार आहोत. कोण तुम्हाला अडवं जाणार आहे? एक शब्द स्टार्टिंग भाषणाचं एवढं मोठं भाषण दाखवताय तुम्ही, हिंदू म्हणायला लाज वाटते आणि पुन्हा म्हणायचं आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही भूमिकेपासून दूर झालो नाही. अरे दूर झालो नाही हे सांगावं लागतंय, हाच हिंदुत्वापासून दूर गेल्याचा पुरावा आहे. आणि म्हणून तुम्हाला आता इतर पुरावे देण्याची गरज नाही. तुम्हाला आता लोकांना सांगायची सुद्धा गरज नाही, लोकांनी ओळखलेलं आहे. अर्ध भाषण तुमचं आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत, आम्ही असं आहोत, आम्ही तसे आहोत. अरे का सांगावं लागतं? शिवसेना प्रमुखांना कोणी असं विचारलं का तुम्ही हिंदुत्ववादी आहात का नाही आहात? कडवड भूमिका घेणाऱ्या माणसाचं नेहमी तीच लाईन असते जी तू कधी बदलत नाही. बर, ठीक आहे. सुधीर मुनगंटीवारजी, मगापासून तुम्हालाही बोलायचंय, पण आता वक्फ बिलाचा मुद्दा काढलेलाच आहे तर मी त्याच्यावरही प्रश्न विचारते. म्हणजे तुमचे ट्रॅप बरोबर असतात. तिकडे पंतप्रधान हिसारमध्ये बोलताना म्हणतायत की काँग्रेसनं पाठिंबा दिला नाही वक्फ बिलाला, म्हणजे काँग्रेस मुस्लिम विरोधी आहे. आणि इकडे महाराष्ट्रात महायुतीचे सगळे नेते म्हणतात शिवसेना ठाकरे गटानं वक्फ बिलाला पाठिंबा दिला नाही म्हणजे ते हिंदुत्ववाद विरोधी आहेत. मग काय भूमिका काय नेमक्या? म्हणजे तुम्ही ट्रॅप टाकता आणि तेच फसतायत त्याच्यामध्ये. नाही, भूमिका स्पष्ट आहे. आमच्याकडून आम्ही 9 आकडा घेऊया, आता समोरच्या व्यक्ती 9 जेव्हा घेतो तेव्हा तिकडून पाहिजे तो 6 पाहतो, एवढाच भाग आहे. आकडा 9च असतो. असा आहे की फक्त तुम्ही धरताना कागद कसा धरायचा ते तुमच्या पुरतं ठरवून घेता का? नाही, शिवसेनेला भूमिका काय घ्यायची हे दुर्दैवाने लक्षात येत नाही.
बघा, आमचे मित्र वैभव नाईक चांगले मित्र आहे आणि माझी त्यांच्याबद्दल नेहमीच सहानुभूती आहे. चांगले कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे. पण ते जसं म्हणाले की 14 मध्ये, खरं तर 14 मध्ये शिवसेना आमच्या विरुद्ध लढल्यानंतर सुद्धा युती करताना आम्ही शिवसेनेशीच युती केली पाहिजे आग्रह केला होता. आणि म्हणूनच 14 ते 19 आमची युती राष्ट्रवादीशी नव्हती हे विसरलेत वैभवजी, शिवसेनेशीच होती. गद्दारी शिवसेनेने केली 24 ऑक्टोबर 2019ला. आणि ते का सोयीस्कर विसरतात मला माहिती. आता प्रश्न हिंदुत्वाचा आहे. हिंदुत्वाच्या संदर्भात आम्ही कधीही दावा करत नाही की भारतीय जनता पार्टीशी उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी युती केली नाही किंवा युती तोडली म्हणजे त्यांनी हिंदुत्वाशी नातं तोडलं आम्ही कधीही म्हणणार नाही. पण त्यांचं हिंदुत्व हे शब्दापुरतच राहिलं हे अनेकदा अनेक उदाहरणावरून लक्षात आलं. उदाहरण, वक्फ बोर्डामध्ये जेपीसी होती, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती. असं तर नाही झालं अचानकपणे हे बिल संसदेत आलं. या बिलाच्या संदर्भात मागच्या ऑगस्टमध्ये हे बिल इंट्रोड्यूस झालं. मग जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बसली, सर्वपक्षीय संसद खासदार त्यामध्ये होते आणि अतिशय सूक्ष्म अभ्यास करून या बिलाला पुन्हा एकदा मंजुरी दिली. आता या बिलामध्ये साध्या साध्या गोष्टी ज्या मुस्लिम बांधवांसाठी अनुकूल आहे, सकारात्मक आहे, ज्या देशहिताच्या आहे, ज्यामध्ये तुष्टीकरणाचं राजकारण नसून खरं तर सर्व धर्म समभावाचा भाव आहे, त्या बिलाला सुद्धा तुम्ही जेव्हा विरोध करता तेव्हा मला तर वाटतं की हे एक तर बिल वाचत नसावे किंवा यांना असं वाटतं की आपण जी भूमिका घेतो त्या भूमिकेला लोक फसतील. खरं तर वक्फ बोर्डामध्ये नितेश कुमारजी सारखे लोक ज्यांच्या पार्टीचा आधार हा बऱ्यापैकी हा मुस्लिम मतदार आहे. नाही, माझा प्रश्न सुधीर मुनगंटीवारजी, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की मुस्लिमांचं भलं करण्यासाठी हे बिल हा कायदा आणला गेलेला आहे आणि मग त्या कायद्याला विरोध करणारी काँग्रेस ही मुस्लिम विरोधी ठरते आणि मग त्याच कायद्याला विरोध करणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही हिंदू विरोधी कशी काय ठरते? नाही, या बिलात दोन्ही धर्माच्या लोकांचा विचार झाला. असा आहे की वक्फ बोर्ड समजून घेतलं पाहिजे. या कायद्यामध्ये एकीकडे जबरदस्तीने एखाद्या मुस्लिम बांधवाची सुद्धा कब्रस्तानाच्या बाजूला जमीन असेल तर मी बोट ठेवला ती जमीन वक्फ बोर्डाच्या अभाव. नाही, आपण बिलाबद्दल चर्चाच नको करूयात. ते आता गेलंय सगळं सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्या अनेक तरतुदींवर. मी म्हणते की एक पक्ष मुस्लिम विरोधी आणि एक प्रश्न हिंदू विरोधी, म्हणजे तुम्ही ट्रॅप टाकताय का? नाही, आम्ही ट्रॅप टाकायची आवश्यकताच नाही. यांना ट्रॅप टाकण्यासाठी गरजच नाही. हे स्वतःचा ट्रॅप तयार करतात आणि हे स्वतःच्या ट्रॅपमध्ये अटकतात. असं आहे की इथं आल्यावर जेव्हा हिंदू विरोधी म्हटलं तेव्हा प्रश्न होता की शिवसेनेनी जो वक्फ बोर्डाला विरोध केला त्या संदर्भात लोकजागृतीच्या दृष्टिकोनातून हे लक्षात आलं पाहिजे की वक्फ बोर्डाच्या काही कायद्यामध्ये जिथं 1995 मध्ये संशोधन करून एखाद्या हिंदू बांधवांची जागा उद्या वक्फ बोर्डाने म्हटलं ही आमची आहे तर त्याच्यासाठी त्यांना कागदपत्र द्यायची गरज नव्हती. तो बिचारा जमीन माझा हे भटका मारत फिरताय. ट्रिब्युनल मध्ये जरी आपण गेलो तर त्यानंतर पुन्हा कुठेही तुम्हाला वरती मान्य आहे. आपण असं म्हणूयात सुधीर मुनगंटीवारजी, आपण असं मान्य करून चालूयात की तो कायदा मंजूर झालेला आहे, त्यातल्या सगळ्या तरतुदी उत्तम आहेत असं फॉर अ मुव्हमेंट आपण धरून चालूयात. प्रश्न असा आहे की मग त्याला विरोध करणारे त्यांना हिंदू विरोधी तुम्ही म्हणणार आहात की त्यांना मुस्लिम विरोधी म्हणणार आहात? या कायद्यामध्ये दोन्हीही धर्माच्या सर्वसामान्य गरिबांना रक्षण केलं आहे आणि म्हणून वक्फ बोर्डामध्ये जेव्हा महाराष्ट्रात कोणी नेत्यांनी हे भाषण केलं असेल तर या ठिकाणी तोच भाव आणला. आता राष्ट्रवादीचे स्वतः प्रमुख नेते त्या दिवशी अनुपस्थित होते, ठीक आहे, कारण काही सांगू द्या, पण शिवसेनेनी काय भाषण दिली हो? आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये साधा आहे. जर मी चंद्रपूरमध्ये असेल तर मला स्वेटर घालायची आवश्यकता नाही, पण मी श्रीनगरमध्ये तुम्ही एक्सप्लेनेशन खूप देताय पण माझ्या प्रश्नाचं उत्तर काही तुम्ही देत नाहीये. मी उत्तर देतोय, मी एक्सप्लेनेशन मधून समजावं म्हणून.
मी सकाळी बरं, ठीक आहे. चंद्रपूरमध्ये असेल तर स्वेटर घालायची आवश्यकता नाही. बरं ठीक पण आहे, मी पण श्रीनगरमध्ये एकाच कायद्यावर एकच भूमिका घेणारे दोन पक्ष दोन वेगवेगळे कसे असू शकतात हा माझा प्रश्न कायम राहतो. एका पक्षाला तुम्ही हिंदू विरोधी म्हणता, दुसऱ्या पक्षाला तुम्ही मुस्लिम विरोधी म्हणतात. दुर्दैव हे आहे की ते दोन्ही पक्ष त्या ट्रॅपमध्ये अडकतात आणि तुम्हाला उत्तर द्यायला लागतात. अभय सर, आता यातला पुढचा मुद्दा असा आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचं वेळी त्यांनी जे काय त्यांच्या आवाजामध्ये जे भाषण काल ऐकू आलं त्याच्यात दोन मुद्दे होते. एक हिंदुत्वाचा मुद्दा होता ज्यावर आपण बरीच चर्चा केली. दुसरा मुद्दा होता की पक्ष सोडून गेलेल्यांचा. ते वाक्य खूप महत्वाचं होतं. निष्ठावंत म्हणणारे गद्दार झाले, गद्दारांनी जिवंतपणे वार केलेच पण मृत्यूनंतरही त्यांचे वार सुरूच आहेत. खरं तर अशा प्रकारची वाक्य ही उद्धव ठाकरेंनी अनेकदा याच्या अगोदर सुद्धा केलेली आहेत. पण ती वाक्य जे म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोत, जे म्हणतात की आमचा पक्ष हाच बाळासाहेबांचा पक्ष आहे, त्यांच्यासाठी बाळासाहेबांच्या तोंडून ही वाक्य आणणं याच्या मागे उद्धव ठाकरेंची काय रणनीती आहे? नाही, एक निश्चित आहे की पक्ष सोडून गेलेल्या लोकांसाठी, विशेषतः सत्तेसाठी गेलेल्या लोकांसाठी बाळासाहेबांची जी भूमिका होती ती अतिशय सुस्पष्ट होती. त्यांच्या हयातीत ज्या ज्या लोकांनी पक्ष सोडला, जी लोक तिकडे गेली, त्या बाबतीत त्यांनी कधीही टीका करताना कुठलाही हातचा राखला नाही. भरभरून त्यांच्यावर टीका केली. त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न केले. म्हणजे छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचे पराभव झालेले आपण बघितलेले आहे आणि ते सामान्य शिवसैनिकांनी केलेले होते. त्याच्यामुळे पक्ष सोडून गेलेल्यांच्या बाबतीतली त्यांची भूमिका ही सुस्पष्ट होती. परंतु 2019 नंतरचे संदर्भ बदललेले आहेत. कारण शिवसेनेच्या भूमिकेमध्ये 2019ला जो बदल झाला, आता त्या बदलाला कोण कारणीभूत आहे, 2014ला भाजपने काय केलं, असे सगळे कंगोरे त्याच्या मागे आहेत. असे वैभव नाईक म्हणाले ते बरोबर आहे की त्यावेळेस भाजपने आमचा विश्वासघात केला किंवा आमची साथ सोडली. परंतु त्याच भाजपा बरोबर अवघ्या 6 महिन्यात जाऊन बसलाच नव्हतो मी. म्हणजे त्याच्यानंतरचा लगेच तो झाला. जर तो दगा होता, दगापटका होता, विश्वासघात होता, तर तुम्ही त्याच वेळी विरोधी पक्षामध्ये बसायची तयारी का ठेवली नाही? म्हणजे सत्तेसाठी तडजोड तुम्ही केलीच त्यावेळी. दुसरं असं की 2019 नंतरची तुमची भूमिका बदलल्यानंतर जी विचारधारा बाळासाहेबांनी मांडलेली आहे त्याच विचारधारेने आम्ही पुढे जाणार अशी भूमिका घेऊन एक पक्षातलाच एक मोठा गट बाहेर पडला. त्यांना निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने तोल दिला. त्यांना पक्षाचं चिन्ह, नाव मिळालं. सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्या याचिकांवर कुठले म्हणजे त्या पक्षांतरासंदर्भात कुठलेही निर्णय आलेले नाही. त्याच्यानंतर जनतेच्या न्यायालयात फैसला होईल अशी आपण भूमिका घेतली. त्याही न्यायालयाचा निर्णय ज्यांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातो या बाजूला लागलेला आहे. अशा वेळी मला वाटतंय की ज्या भूमिका आहेत तुमच्या, ठीक आहे, तुम्ही राजकारणाचा आपला कोद बदलला, आपली बाजू बदलली, हरकत नाही ना. प्रत्येक राजकीय पक्षाला परिस्थितीनुसार राजकारणाच्या आपल्या भूमिका किंवा दिशा बदलाव्या लागतात. आम्ही आता हे राजकारण करतोय. बाळासाहेबांनाही हेच हिंदुत्व अपेक्षित होतं. ही भूमिका तुम्ही मांडताय, मग त्याच्यासाठी तुम्हाला परत त्या आवाजाची गरज नाहीये. आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही ही भूमिका घेतली आहे. आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत. ही भूमिका आम्हाला लोकसभेत यश देऊन गेली. विधानसभेत भलेही अपयश आलेलं असलं तरी आम्ही त्याच्यापासून बाजूला जात नाही आहोत. अशी ठाम भूमिका घेऊन तो जर पक्ष पुढे चालत राहिला तर आपण समजू शकतो. म्हणजे प्रत्येक पक्षाच्या भूमिकेमागे काही ना त्याचा विचार असेल ना त्यांचा. फक्त त्या विचारासाठी त्याला त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी, ते व्हॅलिडेट करण्यासाठी तुम्हाला आपल्या दिवंगत नेत्याचा आधार घ्यावा लागतो. त्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं निश्चितपणे. शिरसाट साहेब, खरं तर गद्दार या शब्दाबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे आणि वेळोवेळी तो दिसला सुद्धा आहे. बाळासाहेबांच्या आवाजामध्ये जेव्हा काल हा शब्द पुन्हा एकदा तुमच्यासाठी वापरला गेला, एकदा नाही जवळपास 2-3दा त्या भाषणामध्ये वापरला गेला, काय प्रतिक्रिया काय दिली तुमच्या नेत्यांनी यावर? मला आश्चर्य वाटतं त्याच्यामध्ये फक्त आणखीन एक कमी राहिलेली. उद्धव साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर केलेली युती याला माझा आशीर्वाद आहे असं वाक्य टाकायचं ते विसरले असावे. ते वाक्य सुद्धा टाकलं पाहिजे होतं त्यांनी की उद्धवने घेतलेली भूमिका हे माझे त्यांना आशीर्वाद आहेत. मी जे हयातीत करू शकलो नाही, मला जे हयातीत करता आलं नाही, जे जमलं नाही आणि मी करायचा कधी विचारही केला नाही, ती गोष्ट उद्धव ठाकरेंनी केली, त्याला माझा सदैव आशीर्वाद आहे असं तरी टाकायला पाहिजे होतं. अरे कुठं तुम्ही बाळासाहेबाला विकायला काढला? अरे ते शिवसेना प्रमुख ना, ते दैवत ना. मग आम्ही विचार सोडले,
मग आम्ही गद्दार आहोत, मग 50 कोके ओके. अरे तुम्ही शिवसेना प्रमुखांचा कालचा मेळावा माझ्यासाठी इतका दुर्दैवही आहे, एवढा वाईट आहे, असं आयुष्यात कधीही कुणाबद्दलही करू नका. कशासाठी करताय? तुमच्याकडे नेतृत्वाची धमक नसेल. अरे शिवसेना प्रमुखाचं नाव आजही आम्ही वापरतो, त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही मोठे आहोत, हे आजही ठामपणे सांगतो. ठामपणे मी या खुर्चीवर बसलोय, मी मंत्री आहे, हे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे. लाज नाही वाटत आम्हाला त्याची. परंतु तुम्ही आता आवाज सुद्धा बदलून तुम्हाला वाटतं सत्ता मिळेल. लोक कालपासून जे रिॲक्ट व्हायला लागलेत ना, इतके वाईट भावना लोकांच्या आहेत की हे किती लाचार झालेले आहेत. अरे आज तुम्हाला काँग्रेस त्यांना जवळ करत नाही, राष्ट्रवादी जवळ करत नाही. ज्यांच्या दमावर हे पंतप्रधान बनायला चालले होते, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायला चालले होते, ते लोक आता यांना फोन करत नाही. आणि अशा वेळेला शिवसेना प्रमुखाचा आवाज वापरून इमोशनल करण्याचा जे नाटक काल झालं, त्याच्याबद्दलचा इतका संताप लोकांमध्ये आहे. ठीक आहे. भविष्यामध्ये तुम्हाला तो यांनी प्रश्न केलेली ही विचारला एक होता की मोठी गद्दार घोडचूक हा आहे. शब्द आणि बाळासाहेबांच्या याचं सुद्धा आवाजातून ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं, तर त्याच संदर्भातली तुमच्या पक्ष नेतृत्वाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. एकदा ती प्रतिक्रिया आपण ऐकूयात, मग मी पुन्हा पुढच्या प्रश्नाकडे येते. बाळासाहेबांचा ओरिजिनल विचार मैं दुकान बंद कर दूंगा. मैं कहता हूँ ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माई शॉप. अलग नहीं चाहिए. शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी. कहाँ जाएंगे लोग, कहाँ जाएंगे? आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है, हिंदुत्व के लिए मिल रहा है, भगवा झंडा के लिए मिल रहा है. हा बाळासाहेबांचा ओरिजिनल दुकान बंद विचार कर दूंगा. मैं दुकान बंद कर दूंगा. मैं कहता हूँ ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है. मगाशी शिरसाटांनी आणि सुधीर मुनगंटीवारांनी याचा उल्लेख केलाच होता, जो बाईट आता एकनाथ शिंदे यांनी ऐकवला. मैं कभी राष्ट्रवादी और कांग्रेस के साथ नहीं जाऊंगा, अगर कभी जाना पड़े तो मैं मेरी दुकान बंद कर दूंगा. मी माझं दुकान बंद करेन, मी माझा पक्ष बंद करेन, असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. आणि त्याच विचारांचा किंवा त्याच मुद्द्याचा आधार घेऊन वारंवार वैभव नाईकजी तुमच्यावर आरोप केला जातोय. नाही, मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे नाही, गद्दार कोण? वक्फ बोर्डाची भूमिका ही हिंदू विरोधी आहे की मुस्लिम विरोधी आहे? कारण ज्या वक्फ बोर्डाच्या विधेयकाला ज्यांनी विरोध केला ते अण्णा दुबरक्षी 2 दिवसापूर्वीच विधानसभा निवडणुकीपूर्वी युती. त्याच्याकडे येऊयात, परत आपण त्याच्याकडे येऊयात. आता एकनाथ शिंदेंनी जो व्हिडिओ दाखवला त्याच्यावर पहिलं बोलूयात आपण. ज्यावेळी एकनाथ शिंदेच नगरविकास मंत्री होते, ते आमचे नेते होते, त्याचवेळी आम्ही खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी युती केली होती आणि त्या सत्तेमध्ये ते 2.5 वर्ष होते. आणि त्यामुळे खरं तर सत्तेसाठी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेना ह्या अशा भूमिका मांडण्याचा कुठलाही नैतिकतेने हक्क नाही. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना गेली तेव्हाची ती फक्त सत्तेसाठी गेली होती, सत्तेसाठी केलेली ती तडजोड होती. आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टीने जे आम्हाला आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं नाही, जो शब्द दिला होता तो पूर्ण केला नाही. जसं आता एकनाथ शिंदेना शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याचा, तो पूर्ण केला नाही. परंतु ते काय बोलू शकत नाहीत. परंतु आम्ही त्यावेळी विरोधात भूमिका घेतली ना. उद्धवजी काय सांगतात काय की आम्ही शब्द आम्हाला दिला तो पूर्ण केला नाही, म्हणून आम्ही भूमिका घेतली. आज एकनाथ शिंदेना सुद्धा शिरसाट साहेबांना माहिती आहे की मुख्यमंत्री पदाचा पुन्हा शब्द दिला होता, तो त्यांनी पूर्ण केला नाही, पण ते आता भूमिका घेत नाहीत. आणि मगाशी आपण सांगितलं की आमची भूमिका ही हिंदुत्वाची भूमिका आहेच. आणि तुम्ही म्हणता की टॅप लावला, परंतु आमचा पक्ष चालताना जिथे मुद्द्यावर चालत असेल. आज बाळासाहेबांनी गद्दारीचा प्रश्न मांडला, तो काही चुकीचा होता, काही पक्षातनं फुटून गेलेत. आज आम्हाला सगळ्या म्हणजे मगाशी काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आम्हाला भेटत नाहीत की आम्ही त्यांना ते आमचे फोन उचलत नाहीत. परंतु आम्ही आता उद्योगिनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही आमची भूमिका वेगळीच चालली आहे. शिरसाटांचं म्हणणं आहे की बाळासाहेबांचे हे विचार होते, त्या विचारांच्या विपरीत तुम्ही भूमिका घेतलीत आणि सत्तेत जाऊन बसलात, म्हणजे तुम्ही गद्दार नाही आहात का? सत्तेत हे सुद्धा होते. आमची भूमिका बाळासाहेबांनी सुद्धा मी मला सांगितलं की ज्या बाळासाहेबांच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पुढे गेली, त्याच बाळासाहेबांच्या पक्षाबरोबर गद्दारी करण्याचं काम हे सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला 2018 मध्ये जेव्हा पण मग
पण असं आहे की तुम्ही ते तुमच्या बरोबर 2.5 वर्ष होते आणि आता ते गेले, त्यांना तुम्ही गद्दार म्हणता, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण ज्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही सांगता, जे विचार आता ऐकले, ज्या विचारांचा वारंवार उल्लेख केला जातोय, त्याच्यासोबत तर तुम्ही पण नाही राहिलात. मग नाही आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले तसं तुम्ही कसं म्हणू शकता? आम्ही सातत्याने सांगतोय की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे मी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, हा बाळासाहेबांचा विचार नव्हता का? आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवर स्वतः गेलो नव्हतो, कारण भारतीय जनता पार्टीने जे आम्हाला आश्वासन दिलं ते पाळलं नव्हतं, म्हणून आम्हाला त्या भूमिका घ्याव्या लागल्या. आता तुम्ही ते सुधीर मुनगंटीवारांचा 6 उलटा करून 9 बघताय, पण त्याने काय होणार आहे? तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलातच. नाही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आम्ही त्यावेळी भूमिका म्हणून गेलो होतो, जी भारतीय जनता पार्टीने आम्हाला. मग तीच भूमिका बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात, बाळासाहेबांच्या भूमिकेच्या विरोधात नव्हती का? बाळासाहेबांच्या विचाराच्या भूमिका आम्ही कधी केलो नाही. बाळासाहेबांचे विचार होते, त्या विचारावर आमचा पक्ष चाललाय. परंतु आता हिंदुत्वाचा विषय घेऊन हे प्रत्येक वेळी वक्फ बोर्ड सांगतायत, वक्फ बोर्डाचे ह्यांना पाहिजे तसं ते करतात राजकारण, आणि त्याला 6 आणि 9 हे पद्धत तुम्ही पिरवू नका. मला एक सांगा वैभव नाईकजी, जो व्हिडिओ आता दाखवला एकनाथ शिंदेनी, तो खरा आहे की खोटा आहे? नाही, तो व्हिडिओ बाळासाहेबांचा व्हिडिओ खरा आहे. बाळासाहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर त्यावेळी युती केली नव्हती. बाळासाहेबांचा स्वतःचा पक्ष बाळासाहेबांच्या पक्षाबरोबर भारतीय जनता पार्टी युती केली होती. परंतु आपण बघितलं की 2019 मध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी 14 आणि 19 मध्ये आमच्याशी वाढली, त्यावेळी असं करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. म्हणजे याचा अर्थ वैभव नाईकजी, तुम्ही असं सांगता की जशी परिस्थिती आली तसा तुम्ही निर्णय घेतला, तो निर्णय म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड नव्हती असं तुमचं म्हणणं आहे. मग त्याच बाळासाहेबांना आजच्या परिस्थितीमध्ये आणून त्यांच्याकडून तुम्हाला हवी असलेली वाक्य जेव्हा तुम्ही वदवून घेता, त्यावेळेस त्याचा काय अर्थ काढायचा? बाळासाहेब आम्ही तर वाक्य बदलून असं तुमचं म्हणणं असेल, परंतु यांनी तर आमचा पक्षच बाळासाहेबांचा पक्ष आहे, हा पक्षच वेगळा आहे, या पक्षाचे विचार बाळासाहेबांचेच आहेत असं करून घेतलं. त्याबद्दल कोण काय बोलत नाही कसं काय? बरं, सुधीर मुनगंटीवारजी तुमच्याकडे येते, फक्त शिरसाटांची एक छोटी प्रतिक्रिया घेते. शिरसाटजी. फक्त वैभव नाईकांना जे मित्र आहे त्यांना एक विचारा की जेव्हा युती झाली राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर, त्या वेळेला तेव्हापासून जो काही त्यांचा त्रास सुरू झाला होता पक्षाला, वारंवार सर्व आमदार हे उद्धव साहेबांकडे जाऊन सांगत होते की नाही की हे आपला पक्ष डुबवायला लागलेले आहेत, हे आम्हाला त्रास देत आहेत, आपल्या पक्षाचं खच्चीकरण करतायत. त्या सर्व मध्ये तुम्ही पण होतात का? नाही होता ना तुम्ही आमच्या बरोबरच उद्धव साहेबांना सांगण्यासाठी. आम्ही सांगायला जात होतो का नाही, समजवत होतो का नाही? आणि हे सर्व एक वेळा नाही, हे 4 वेळेला समजवल्यानंतर जो कालावधी लागला ना, मग हे एका दिवसात घडलेलं राजकारण नाहीये. हे वारंवार सांगितल्यानंतरही ऐकलं नाही, त्याच्यानंतर घडलेला हा उठाव आहे. एका दिवसामध्ये झालं नाही, आणि याला साक्षीदार सुद्धा वैभव नाईक सुद्धा आहेत ना. म्हणून आता एवढं सांगून जे ऐकतच नाही, ज्यांना सत्तेचे झापड, बोला वैभवजी बोला, सत्तेचे झापड त्यांच्या डोळ्यावर जेव्हा पडलेलीच आहेत, तर महत्वाच्या मुद्द्यावर त्याला आम्ही 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीने आमचा विश्वास केल्यानंतर आम्ही सत्तेत गेलो. शिक्षक साहेबांना माहिती आहे की सत्तेत गेल्यानंतर 2014 ते 2019 मध्ये त्यावेळेच्या तत्कालीन आमदार असतील, मंत्री असतील, यांना भाजपने कशा पद्धतीने वागणूक दिली, आणि त्याचा उद्रेक खरं 2019 मध्ये आम्ही सगळ्यांनी सांगितलं ना. शिक्षक साहेब होते की भारतीय जनता पार्टी बरोबर युती करायची म्हणजे आम्हाला ज्या पद्धतीने सत्तेमधले सहभाग पाहिजेत, आमच्या कार्यकर्त्यांची कामं आहेत ती होत नाही आहेत, म्हणून हा निर्णय घ्यावा लागला 2019 मध्ये. आज खरं तर हा निर्णय जर उद्धवजींना तरी सांगितलं 2019ला आपण युतीमध्ये निवडणुका का लढल्या हो? आपल्याला 2019ला युतीमध्ये निवडणुका का लढल्या? त्या टायमाला वेगळं व्हायचं होतं. युतीमध्ये तुम्ही निवडणुका लढणार, युतीमध्ये तुम्ही निवडून येणार, आणि तुम्हाला एका दिवसात कळणार की आपल्याला बदलायचं. 2019 मध्ये जे निवडून आलेले आमदार, पण तुमचं बरं आहे हो, तुम्ही 2.5 वर्ष त्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच्या सरकारमध्ये पण राहिलात, मग तुम्ही पक्ष सोडून तिकडे भाजप बरोबर सत्तेत पण गेलात, आता पक्ष पण तुमचा, आणि वर तुम्ही आरोपीच्या कटघरात त्या शिवसेनेलाच उभं करता. तुमचं बरं आहे, सगळीकडनं तुमची विन विन सिच्युएशन आहे एकदम. तसं नाही. आमची भूमिका जी आहे ना, आमची भूमिका ही स्पष्टपणे मांडत गेलो, आणि तरी पण भूमिका तुमचीच बरोबर. पक्षामध्ये आम्ही 40 वर्ष घातलीत ना, नक्की बरोबर ना, म्हणून लोकांनी ऍक्सेप्ट केली ना. बरोबर
बरोबर आहे. म्हणजे तेव्हा भाजपच्या विरोधात खिशात राजीनामे घेऊन नाही, मग तेव्हा भाजपच्या विरोधात खिशात राजीनामे घेऊन फिरणारे पण तुम्हीच होतात. मग नंतर तुम्ही उद्धव ठाकरेंना शब्द दिलाय म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणारे पण तुम्हीच होतात. मग उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले, मग त्यांच्यासोबत त्या सत्तेमध्ये सहभागी होणारे पण तुम्हीच होतात. मग तुम्ही बाहेर पडलात, मग तुम्ही शिवसेना आमची आहे म्हणणारे पण तुम्हीच होतात. आणि आता तुम्ही म्हणताय की छे बाळासाहेबांचे विचार हे आमचेच आहेत, ते पण शिवसेनेकडे नाहीत. हे बरं आहे ना? नाही, एक लक्षात घ्या, खिशात राजीनामा घेऊन फिरणारे जे होते ना ते त्या टायमाला सत्तेत होते आणि ते आता कुठे देव जाणे. परंतु एक लक्षात घ्या, आम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती झाली ना त्या दिवसापासून आम्ही विरोधात काम करत होतो. आम्ही त्या दिवसापासून त्यांना सांगत होतो नाही जमत साहेब आहे आपल्याला. मग ते उद्धव साहेब भेटत नव्हते, हे सर्वांना मान्य आहे. काय म्हणजे भूमिका घेतली, मग यांनी आविर्भावात सांगितलं गद्दाराला. ठीक आहे, आता आपण त्याच्यामध्ये जाऊयात नको, त्याच्यामध्ये जाऊया नको. अख्ख्या महाराष्ट्राच्या डोक्यात तेली जाते. तुम्ही असं सांगून बाहेर पडलात की अजित पवार आम्हाला निधी देत नाही. आता तेच अजित पवार तुमच्यासोबत त्या 2.5 वर्षांपासून त्या आत्ताच्या पुढच्या सरकारपर्यंत तुमचे अर्थमंत्री आहेत आणि तुम्ही चालवून घेतात. ठीक आहे, आपण आता त्याच्यात त्या 5 वर्षात जाऊन काही आपल्या हाती लागणार नाही. सुधीर मुनगंटीवारजी, तुमच्यासाठी हे बरं आहे ना? 2 शिवसेना एकमेकांमध्ये भांडत राहतील, तुम्हाला फक्त चूज करायचंय की आपल्या विरोधी पक्षासाठी नेमका काय ट्रॅप लावायचा, एवढंच आहे. नाही, असं सहजपणे म्हणणं योग्य नाही. आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्ता आत्मा आहे आणि आम्ही सत्तेसाठी काम करतो असा आमच्यावर आरोप करून आम्ही काहीतरी ट्रॅप गावतो आणि आम्ही राजकारण करतो, षडयंत्र करतो असं म्हणणं पक्षाच्या आजपर्यंतचा कार्यपद्धतीचा हा अप्रत्यक्ष अवमान होतो. खरं तर मान्य एकनाथ शिंदेजींबद्दल आपण जे आता बघत होता, खरं तर हे योग्य नाही. त्याचं कारण साधं आहे, एकनाथ शिंदेजींनी शिवसेना सोडली हे मान्यच नाही. त्यांनी खर तर काँग्रेस धार्जिन्या नेत्यांच्या तावडीतून शिवसेना बाहेर काढली आणि आता 40 आमदार एखाद्या नेत्यासोबत जाऊ कसे शकतात? 40 आमदार एका नेत्यासोबत जातात, याचा अर्थच असा होता की ते सामूहिकपणे 2.5 वर्ष त्यांनी हे समजवण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा ऐकण्याच्या मनस्थितीत नेतृत्व आलं नाही तेव्हा मग त्यांना हे सांगितलं की टाटा बाय बाय. आम्हाला तुमचं काँग्रेस सोबतचं हे प्रेम, हे अस्तित्व, हे सरकार, ही जी काही महाविकास आघाडी ज्यांना शिव शब्दाची ॲलर्जी होती वाट पाहिली, म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीने करता कामा नये. भारतीय जनता पार्टीचा विषय शेवटी महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये किंवा देशाच्या प्रगतीमध्ये सोबत समविचारी पक्ष यावेत किंवा 100% समविचारी नसले तरी विकासाभिमुख दृष्टी असणारे पक्ष यावे, या दृष्टीने एनडीए केलं आणि आज देशामध्ये 3ऱ्यांदा सरकारमध्ये आणि आपणही जाणतो की भारतीय जनता पार्टीची भूमिका ही देशाच्या प्रगतीची आहे. 2047 मध्ये माझा भारत विकसित व्हावा हे स्वप्न आहे आणि नुसतं स्वप्नच नाही तर त्या स्वप्नाला रोज नवीन निर्णयातून आधार दिला जातोय. म्हणून भारतीय जनता पार्टी गंमत पाहत आहे 2 शिवसेनेच्या भांडणामध्ये. आम्हाला गमतीशी काही घेणं देणं नाही. आम्ही आता 1.5 कोटी सदस्य केलेत, आम्ही मेहनत करतोय आणि मला याचा अभिमान आहे की या सदस्यांमध्ये माझा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 वर आहे. मला वाटतं की आम्ही विकास आणि मेहनत या 2 शब्दावर आधारित राजकारण करतो. विकास आणि मेहनतीबद्दल आम्ही प्रश्नच उपस्थित करत नाही आहोत, पण हे तुमचं खरं आहे की सगळ्यांना सोबत घेऊन जात आहे. मग त्याच्यामध्ये काँग्रेसमधनं आलेले लोक आहेत, शिवसेनामधनं आलेले लोक आहेत, राष्ट्रवादीमधनं आलेले लोक आहेत, ते आता अगदी शेतकरी कामगार पक्षातनं आलेले लोक आहेत. म्हणजे तुम्ही सगळ्यांना खरोखर सगळ्यांना सोबत घेऊन जाताय नाही का? त्यामुळे तुमचा पक्ष नक्की मजबूत होतोय. मागे राहू पण पहिल्यांदा त्यांना सन्मान करू, कारण घरच्यांनी नंतर राहिलं उपाशी तरी चालते. पहिले तर आम्ही पाहुण्यांचा सन्मान झाला पाहिजे, या भावनेने काम करतो. हा आमच्या पक्षाचा मोठं मन आहे. मला आता असं वाटतंय की यावर बाळासाहेब काय बोलले असते याची नक्की सगळ्यांनी कल्पना करायला पाहिजे. काल बाळासाहेबांचं जे भाषण होतं त्या भाषणामध्ये एक वाक्य होतं, त्या वाक्याचा संपूर्ण संदर्भ मी देत नाही कारण तो संदर्भ वेगळा आहे, पण त्याचं वाक्य असं होतं की हिंदूंमध्ये भांडणं लावली जातात. ते त्यांनी कुणाला उद्देशून म्हटलं होतं हा रेफरन्स थोडासा बाजूला ठेवूयात आपण. पण
पण भांडणं लावली जात आहेत हे बघून जर बाळासाहेबांना दुःख होत असेल तर आपल्या शिवसेनेचे जे निष्ठावंत होते, आपली शिवसेना ज्यांनी उभी केली, आपण ज्यांच्यासाठी हा पक्ष ठेवून गेलो, त्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये अशी दुफळी तयार होणं, त्याचे 2 पक्ष होणं आणि मग ते एकमेकांच्या समोर येणं, हे पाहून बाळासाहेबांना नक्की दुःख झालं असेल. दुर्दैवानं कालच्या भाषणामध्ये त्याबद्दल बाळासाहेबांचं काय मत असतं हे कुठेही आलं नाही. बाळासाहेब निष्ठावंत सोडून गेले, त्यांना गद्दार म्हणाले. बाळासाहेबांच्या आवाजामध्ये कदाचित तो मार्मिकपणा आपल्याला नाही ऐकू आला जो आपल्याला ऐकण्याची सवय होती. पण बाळासाहेब ठाकरे हे फक्त एकट्या शिवसेनेचं नेतृत्व नव्हतं, तर महाराष्ट्राने त्यांच्याकडे आदरानं पाहिलं होतं. काल जेव्हा तो आवाज बाळासाहेबांचा नाही पण ते बाळासाहेब आहेत असं भासवण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळेस काही काळ शिवसैनिकांना बरं वाटलंही असेल, पण राजकीय वर्तुळातनं त्याकडे पॉझिटिव्हली पाहिलं गेलेलं नाहीये. त्यामुळे पुढच्या काळामध्ये असा जर काही प्रयत्न झालाच तर त्याचे परिणाम नेमके काय होतील याचा विचार शिवसेना नक्की करेल. पण आपल्या नेत्याबद्दल प्रेम असणं आणि आपल्या नेत्याचा आवाज जर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना ऐकवता येत असेल तर तो ऐकवण्याचा प्रयत्न करणं, या भावनेमध्ये काहीही वावगं नाही. फक्त ते करत असताना त्यांच्या तोंडी काय वाक्य टाकली जातात यावरून ते राजकीय नेते असल्यामुळं चर्चा नक्की होणार आणि म्हणूनच त्या वाक्यांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न या चर्चेमध्ये केला. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. या विशेष चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.